नमस्कार. दान करणं म्हणजे पुण्य कमावणं असं आपल्या संस्कृतीत मानलं जातं. पण काही गोष्टी दान केल्यावर परिणाम होतो नकारात्मक. होय, काही विशिष्ट वस्तू दान केल्याने घरात संकट वाढतात, मानसिक तणाव येतो आणि आर्थिक परिस्थिती ढासळू शकते. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये आणि तत्वज्ञानात दानाला फार महत्त्व आहे. उपयुक्त वस्तू गरजूंना देणं हे एक पुण्यकर्म मानलं जातं. पण ज्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होतं असं दान ते टाळायलाच हवं. आपण अनेकदा घरात नको असलेल्या वस्तू दान करत असतो. कधी कपडे, कधी भांडी, तर कधी काही मोडकी इलेक्ट्रॉनिक उपकरणं. आपण समजतो दान म्हणजे पुण्य. पण थांबा, काही वस्तू अशा असतात ज्या दान केल्याने पुण्य नव्हे तर दुःख, अशांती आणि संकट ओढवू शकतात. होय, चुकीचं दान तुमचं नशीबही बदलू शकतं. वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक शास्त्र यामध्ये अशा वस्तूंची स्पष्ट नोंद आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या 6 वस्तू आहेत ज्या दान करू नयेत आणि यामागचं खरं वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण. नंबर 1, फाटकी कपडे. अशा कपड्यांचं दान केल्याने घरातील ऊर्जा अस्थिर होते. नंबर 2, तुटलेली भांडी किंवा आरसे. ही वस्तू तुटलेली असल्यामुळे नकारात्मकता पसरवतात. वास्तुशास्त्रात अशा वस्तूंचं महत्त्व सांगितलेलं आहे. नंबर 3, झाडू किंवा सफाईची साधनं. ही वस्तू लक्ष्मीला घराबाहेर घालवण्याचं संकेत मानली जातात. नंबर 4, घड्याळ जे बंद पडलेलं आहे. बंद घड्याळ म्हणजे थांबलेली वेळ, म्हणजे प्रगतीवर मर्यादा. नंबर 5, शुभ दिसणारी पण तुटकी मूर्ती किंवा फोटो. अशा गोष्टी मानसिक अस्थिरता आणि अशुभतेचं कारण ठरतात. नंबर 6, बंद किंवा मोडलेली इलेक्ट्रॉनिक वस्तू. यामध्ये साचलेली ऊर्जा ही नकारात्मकतेला आकर्षित करते. तर अशा गोष्टींचं काय करायचं? दान करायचं नाही, पण योग्य प्रकारे त्यांचं निर्दालन म्हणजेच डिस्पोजल करायचं. स्वच्छतेने आणि योग्य पद्धतीने अशा वस्तूंचा नाश करा. दान करायचं असल्यास स्वच्छ, पूर्ण उपयोगी आणि कार्यक्षम अशा वस्तूंचं दान करा. दान हेच खरं धन आहे, पण विचारपूर्वक आणि योग्य गोष्टींचंच दान केल्या ते पुण्यकारक ठरतं. चुकीचं दान, अंधश्रद्धा नको. शास्त्र, वास्तू आणि विवेकाने योग्य निर्णय घेऊया. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये कळवा.